न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण जे काही पवित्र पोर्टलद्वारे निवड यादी जाहीर झालेली आहे आणि त्याचे जे काही कट ऑफ आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर मला यामध्ये 80 प्रेफरन्स आलेले होते 1 ते 5 करिता. तर 1 ते 5चे जे काही कट ऑफ आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर जे माझ्या लॉग इनमध्ये आलेले आहेत तशाच प्रकारचे कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतील. तर पहिली संस्था आहे, मी बुलढाणाला दिला होता, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा. याचा जो कट ऑफ आहे बुलढाण्यामध्ये गेलेला आहे. जनरलमध्ये 171, ओबीसीच्या तिथं जागा नव्हत्या येण्यामध्ये, म्हणजेच ओबीसी ओपन प्युअरमध्ये 171 आणि नॉन पीएच 70 आणि पीएच फिजिकल हँडिकॅप 135 पर्यंत गेलेला आहे. नंतर जी दुसरी संस्था होती ती होती एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जळगाव. याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आहे 158 जनरल आणि ओबीसी 146 प्युअरमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरी संस्था आहे एज्युकेशन ऑफिसर अमरावती आणि चौथी संस्था आहे प्रायमरी एज्युकेशन ऑफिसर वाशिम. ह्या एकंदरीत 2 आपण पाहूयात. तर याच्यामध्ये अमरावतीमध्ये गेला 142 आणि वाशिममध्ये 162 आणि 153 ओबीसी. आणि नंतर जे 5 नंबरची संस्था आहे ते एज्युकेशन ऑफिसर वाशिम, परत वाशिमचीच आहे. तर त्याच्यामध्ये जो कट ऑफ जनरलचा गेलेला आहे 171 आणि ओबीसीचा गेलेला आहे 169. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती 6 नंबरची आहे आणि अमरावतीमध्ये जनरलचा जागा नव्हत्या, ओबीसीला गेला आहे कट ऑफ 172. नेक्स्ट आहे 7 नंबरची संस्था आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था मेकर. तर एडेड आहे. तर या संस्थेला 155 जनरलचा गेलेला आहे, ओबीसी 151 अंतर आहे. त्याच्यानंतर आहे 8 नंबरची संस्था एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नागपूर. तर याचा जो आहे कट ऑफ जनरलचा 129 गेलेला आहे आणि ओबीसी करता इथं वॅकन्सीज नाही आहेत. 9 नंबर आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी वर्धामध्ये गेलेला आहे. जो कट ऑफ आहे वर्ध्याचा तो आपण जनरलचा 132 आणि ओबीसीचा काहीच नाही, तिथं वॅकन्सीच नाही आहे. 10 नंबरची संस्था आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड. तर याचा जो रायगडचा जो कट ऑफ आहे तो जनरल करता 132 आणि ओबीसी करिता 130. नेक्स्ट आहे 11 नंबर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अहिल्यानगर. याचा जो कट ऑफ आहे तो जनरल करिता 152 आणि ओबीसी करता 147, नॉन पीएच करता 106 आणि फिजिकल हँडिकॅप करता 95, ऑर्फन करिता 105. आता 12 नंबरची जी काही संस्था आहे ते आपल्याला बघायची आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदिया. याचा जो कट ऑफ आहे गोंदियाचा तो आहे जनरल करता 126 आणि ओबीसी करिता 125. गोंदियानंतर आहे 12 नंबर. 14 नंबर आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी धुळे. धुळेचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे जनरलचा 130 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नव्हत्या. नेक्स्ट आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी पुणेचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आहे जनरलचा 142 आणि ओबीसीचा 139. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडाराचा जो कट ऑफ आहे तो आहे जनरलचा 128 आणि ओबीसीचा 127. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी यवतमाळचा आहे जनरलचा 134 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज रिलीज नाहीत झालेल्या. नेक्स्ट आहे ॲडिशनल कमिशनर ट्रायबल डिपार्टमेंट अमरावतीचा जो कट ऑफ आहे तो आहे जनरलचा 128, नॉन पीएचचा 108 आणि 92चा फिजिकल हँडिकॅप आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहे. नेक्स्ट आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नाशिकचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आहे जनरलचा 134 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहेत. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली 20 नंबरची संस्था दिली होती. तर याच्यामध्ये जनरलला सांगलीला 150 आहे आणि ओबीसीला 135 कट ऑफ आहे. नेक्स्ट आहे 21 नंबरचे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सोलापूर. सोलापूरचा जो कट ऑफ आहे तो जनरल 152 आणि ओबीसी 148. नेक्स्ट आहे
एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी ठाणे, ठाणेचा जो कट ऑफ आहे तो आहे जनरलचा 134 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहे. नेक्स्ट आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी पालघर, पालघरचा जो कट ऑफ आहे तो जनरल 128 आहे, ओबीसीमध्ये तिथं वॅकन्सीज नाही आहे. पालघर झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गडचिरोली, गडचिरोलीचा जो कट ऑफ आहे तो जनरलचा 124 वरती आलेला आहे आणि ओबीसीचा 123 वरती आलेला आहे. खूप हाय कट ऑफ इथं गेलेले आहेत. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नंदुरबार, नंदुरबारचा सुद्धा कट ऑफ आपल्याला जनरलचा 129 आणि ओबीसी करता वॅकन्सीज नाही आहे. नंतर एज्युकेशन ऑफिसर रत्नागिरीचा जो कट ऑफ आहे तो आहे 134, ओबीसी 131. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सिंधुदुर्ग, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा आहे 136 आणि ओबीसीचा आहे 129, हा गेलेला आहे. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी साताराचा आहे 147 आणि ओबीसी 135. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी कोल्हापूरला गेलेला आहे 152 जनरलचा आणि 136 ओबीसीचा. त्यानंतर आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा, भंडाऱ्याचा जो आहे कट ऑफ जनरलचा 164 गेलेला आहे आणि ओबीसीचा गेलेला आहे 163. भंडाऱ्याचा जो कट ऑफ आहे तो खूप हाय गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. नगरपालिका मोर्शी प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे तो जनरलला 152 गेलेला आहे, नॉन पेजला 125 आणि ओबीसी करता तिथं वॅकन्सीज नव्हत्याच. NP उमरेड प्रायमरीचा जो कट ऑफ आहे तो जनरल 137 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहेत. नेक्स्ट आहे NP अचलपूर प्रायमरी, अमरावतीमध्ये येत आहे, तर त्याचा जो कट ऑफ आहे तो 144 गेलेला आहे आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहेत. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी धाराशिव, धाराशिवचा जो कट ऑफ आहे तिथं त्यांनी दाखवलेला नाही आहे, त्याच्यामध्ये मला वाटते जागाच त्यांनी दिलेल्या नाही आहेत बहुतेक, परंतु हा प्रेफरन्स कशा प्रकारे आला ते मला सुद्धा माहिती नाही आहे. NP पवनी प्रायमरी नगर परिषद, याचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 132 आहे आणि ओबीसीच्या वॅकन्सीज नाही आहेत. नेक्स्ट आहे NP मंगरुळपीर प्रायमरी, त्याच्यामध्ये जो कट ऑफ आहे तो जनरलचा तिथं वॅकन्सी नाही, ओबीसीचा 141ला कट ऑफ गेलेला आहे. नंतर आहे NP राजेंद्र हायस्कूल खापा सेकंडरी, तिथं जे आहे तो जो कट ऑफ आहे तो 153 जनरलचा गेलेला आहे आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहे. NP कराड प्रायमरी, याला जनरलला वॅकन्सी नाही, ओबीसीला 146 कट ऑफ गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. NP बारामती प्रायमरी, बारामतीचा जो कट ऑफ आहे तो जनरलला वॅकन्सीज नाही, ओबीसीचा 138 आणि नॉन पेजचा 110. NP आळंदी प्रायमरी पुणेमध्ये आहे, तर याचा जनरलचा 156 कट ऑफ गेलेला, ओबीसीचा 138 कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. नंतर MNP महानगरपालिका नांदेड वाघाला प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे तो ओबीसीचा 154 वरती गेलेला, नॉन पेज 145. नंतर MNP अकोला प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे तो ओबीसीचा 140 वरती गेलेला आहे, जनरलला तिथं वॅकन्सीज नाही आहे. MNP ठाणे प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे जनरलला 140 आणि ओबीसीला 131 आपण दिसून येतो. नंतर MNP चंद्रपूर प्रायमरी, याचा जनरलचा कट ऑफ आहे 149 आणि ओबीसीचा कट ऑफ आहे 129. MNP सांगली मिरज कुपवाडा प्रायमरी, याचा जनरलचा 153 आणि ओबीसीचा 137. नेक्स्ट आहे PCMC प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा 151 गेलेला आहे आणि ओबीसीचा गेलेला आहे 139. तर असा जो कट ऑफ आहे तो खूप हाय लेवलचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. NP तासगाव प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे तो जनरल 153 आणि ओबीसी 136. नेक्स्ट आहे नगरपालिका
गडहिंग्लज प्रायमरी याचा जो कट ऑफ आहे, जनरलला वॅकन्सीज नाही, ओबीसीला 135. नेक्स्ट आहे ॲडिशनल कमिशनर ट्रायबल डिपार्टमेंट नागपूर, याचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 124 आणि ओबीसीचा सुद्धा 124 कट ऑफ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो ट्रायबल डिपार्टमेंट नागपूरचा. ॲडिशनल कमिशनर ट्रायबल डिपार्टमेंट ठाणे, जो ठाणेचा आहे ट्रायबल डिपार्टमेंट, जनरलला 125, ओबीसीला इथं वॅकन्सीज नाही आहे. नेक्स्ट आहे ॲडिशनल कमिशनर ट्रायबल डिपार्टमेंट नाशिक, नाशिकचा जो कट ऑफ आहे तो जनरलचा 125 लागलेला आहे, ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहे. नेक्स्ट आहे NP देसाईगंज प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे जनरलकरिता 151 आणि ओबीसी करिता 129. नेक्स्ट आहे NP गडचिरोली प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे 127 जनरल आणि ओबीसी 124. नेक्स्ट आहे श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट, ही जी संस्था आहे याला जो जनरलचा कट ऑफ आहे 134 आणि ओबीसीला वॅकन्सीज नाही आहे. MNP नवी मुंबई प्रायमरी, नवी मुंबईचा जो गेलेला MNPचा जनरल 135 आणि ओबीसी 130. नेक्स्ट आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर 56, याचा कट ऑफ आहे जनरलचा 148 आणि ओबीसीला इथं वॅकन्सीज नाही आहे. रयत शिक्षण संस्था सातारा, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा 143 आणि ओबीसीचा 134. MNP मुंबई सब प्रायमरी, याचा जो कट ऑफ आहे जनरल 130 आणि ओबीसी 127. फिजिकल हँडिकॅप 130, नॉन PH 82. विविध विकास संघटना सतपूर नाशिक, याचं जे कट ऑफ आहे तो जनरलचा 148 गेला, ओबीसीचा 136 गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामविकास समिती शहापूर, याचा जो कट ऑफ आहे 157 जनरल. नेक्स्ट चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर 61 नंबरचे होते आणि इथं जनरलला वॅकन्सीज नाहीत, ओबीसीचा कट ऑफ आहे 162. आदर्श शिक्षण संस्था डोंगर खंडारा, याचं जे आहे जनरलला वॅकन्सी नाही, ओबीसीचा कट ऑफ गेला 164 वरती. नेक्स्ट आहे सर्वांगीण विकास मंडळ टेहरे मालेगाव नाशिक, याचं कट ऑफ आहे जनरल 147, ओबीसी 142. श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आंबेगाव पुणे, इथं जो कट ऑफ आहे तो 150 जनरलचा, ओबीसीला वॅकन्सीज नाही आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, याचा जो कट ऑफ आहे जनरलला वॅकन्सीज नाही, ओबीसीचा 137. देन नेक्स्ट आहे हिंद सेवा मंडळ, जनरल 141, ओबीसी 137. नेक्स्ट आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आटपाडी, याचा जो कट ऑफ आहे जनरलला वॅकन्सीज नाही आहे आणि ओबीसी 153 वरती कट ऑफ याचा गेलेला आहे. समता शिक्षण प्रसारक मंडळ, याच्यामध्ये जनरलला 162 आणि ओबीसीला इथं वॅकन्सीज नाही आहे. नेक्स्ट आहे सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेर, इथं जो कट ऑफ गेलेला आहे तो जनरलचा गेलेला आहे 155 आणि ओबीसीचा गेलेला 146. नेक्स्ट आहे श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ 70 नंबरचा प्रेफरन्स आहे, जनरलला कट ऑफ गेलेला 141, ओबीसीला तिथं वॅकन्सीज नाही आहे. श्री गोरक्षनाथ विद्या प्रसारक मंडळ पिंपळगाव माळवी, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा 155 गेलेला आहे. द पीपल एज्युकेशन सोसायटी जामखेड, याचा जनरलचा कट ऑफ 160 आणि ओबीसीचा 139. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर 73, याचा 149 आणि 142 कट ऑफ गेलेला आहे. नंतर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ अहमदनगर, जनरलचा कट ऑफ आहे 139, ओबीसीला इथं वॅकन्सीज नाही आहे. नंतर ग्रामविकास शिक्षण संस्था पारनेर अहमदनगर, याचा जो कट ऑफ आहे 148, ओबीसी 137.
नेक्स्ट आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, याचा कट ऑफ आहे जनरल 137 आणि ओबीसी 135. यशवंत शिक्षण संस्था सुरूर, याचा जो कट ऑफ आहे जनरलला वॅकन्सी नाही, ओबीसीचा कट ऑफ आहे 156. नेक्स्ट आहे रयत शिक्षण संस्था सातारा, याचा जो कट ऑफ आहे जनरल 134 आणि ओबीसी 132. नेक्स्ट 79 आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा 148 आणि ओबीसीला तिथं वॅकन्सीच नाही आहे. नेक्स्ट आहे 80 नंबर सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेर, याचा जो कट ऑफ आहे जनरलचा गेलेला 155 आणि ओबीसीचा गेलेला 146. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मला जे काही 80 प्रेफरन्स आलेले होते आणि त्या संस्थेचा किंवा झेडपीचा MNPचा ट्रायबल डिपार्टमेंटचा कट ऑफ मी सर्व इथं ओबीसी आणि ओपन मिळून दोन्ही सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.